भाऊने जेवण घरी खाऊन बघितलं होतं तर मग तिला काहीच कसं झालं नाही, पण भाग्या मात्र आजारी पडली. म्हणजे शाळेतच नक्कीच कोणीतरी काहीतरी मिसळलं असावं. पण हे कोण करू शकतं? डॅडीनी तर केलं नसेल ना? का सूर्या म्हणतो तसं चुकून काहीतरी घडलं असेल? पण हे नक्की कसं कळणार मला? सीसीटीव्ही. हां, त्या दिवशी काय झालं हे मला सीसीटीव्ही मधून नक्की कळू शकतं. उद्या शाळेत जाते. औ कोणतरी येते. तिकडं बघ की, तो कोपरा बघ की जरा. ती वेळा परत परत सांगायला लागतं काय माहिती. बायको स्वतःच्याच घरात असं चोर पावलांनी का फिरती ग तू? जेवणासाठी बोलवायला आले होते. ए शोभा, बाई साहेब आल्यात ना, आता तुझं काय काम येतं? चल जा बाहेर. चला जेवायला. जेवण नको, मला प्रेमाची भूक लागली. डॅडींनी तुम्हाला खाली बोलवलं, त्यांना खूप भूक लागली. चला लवकर खाली. अगं सगळ्या मूडची वाट लावून टाक. स्वतःच्या घरात काय काम करायची चोरी झाली बाबा. एवढ्या दिवसांनी आज शोभा मस्त तावडीत सापडली होती, पण हिला मध्ये काल मारायचं होतच. ही अशीच आहे ना, गुपचूप येत राहिली ना, वाट लागणार आहे आमची. काय हिच्या पैंजणाचा आवाज कसा नाही आला मला? हिच्या पैंजणाचा बंदोबस्त केलाच पाहिजे, हेच माझ्यासाठी फायद्याचं ठरलं. शाळेत हे सगळं रामायण आत्ताच घडायचं होतं का? हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे ना 2 दिवस व्हायला गेले. आता एवढं महत्वाचं प्रोजेक्ट एका दिवसात कसं सबमिट करणार आहे मी? प्रोजेक्ट सादर करताना पालक सोबत असणं कंपल्सरी केले. आधी अक्का यायचे, तर कोण येणार माझ्यासोबत? वहिनीला विचारू का? पण ती येऊन तरी काय करेल? माझं प्रोजेक्टच पूर्ण नाही झालंय. भागू, काय झालं? कसलं टेन्शन आहे तुला? अगं मला उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचंय. आता कळालं का मला कसलं टेन्शन आलंय? तुझी दांडी मारू का? काही गरज नाही. मी आहे ना, मी तुझा प्रोजेक्ट पूर्ण करून दे. बघू. आणि ते काय करायचंय? आणि हा, उद्या मी आणि सूर्या तुझ्यासोबत शाळेत येतोय. खरंच? पण दादा येऊन काय करणार? त्याला बोलायला नाही जमणार. म्हणून काय झालं? पालक म्हणून त्यालाही कळायला पाहिजे ना की भागू शाळेत काय काय करते, ते तिची किती ग्रोथ आहे. आणि काहीतरी वेगळं बघून त्यालाही बरं वाटेल. नवा अनुभव घेऊन तोही खुश होईल बघ. आणि तुम्हा दोघांना बघून मी. चल आता आपण प्रोजेक्ट पूर्ण करूयात. भागूच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मला शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघता येतील. वा 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 वा, बटाट्याची भाजी. आमची लय लाडकी भाजी आहे बरं का इसनबाई. मिरच्या काढल्यात ना, मागच्या वेळेसारखं नको व्हायला. म्हणजे तुम्हाला त्रास नको बा. पण कसं आहे सुनबाई, या घरात शिस्त म्हणजे शिस्त.
त्या बाबतीत आमचे चिरंजीव एकदम आमच्यावर गेले. आम्हाला लय अभिमान वाटतो त्यांचा आणि आमच्या शिस्तीचा वारसा ते पुढे चालवत आहेत वा. या चिरंजीव या. अय बायको, पैंजण पायात घालायचे असतात ना ग? कपाटात काय करतात होय? आणि कुणाला विचारून काढलेस पायातून? ते पायाला टोचत होते म्हणून काढले. टोचत होते मग सहन करायला शिकायचं ना. निंबाळकरांची सुनी ही अशी बोडक्या पायाने घरात फिरणार चांगलं दिसतं का? आज पैंजण काढलेस, उद्या मंगळसूत्र टोचतंय म्हणून ते काढून बाहेर फिरशील. शत्रू, काय अभद्र बोलतोयस, कळतंय का? बरोबर बोलतात की चिरंजीव. दागिन्याशिवायच्या बाईला बाई कसं मानायचं? हा सुनबाई, या माहेरच्या सवयी सोडा, सासरच्या सवयी जोडा. आणि जरासं दुखलं खुपलं सहन करत जा. नाही तर काय, दागिन्यामुळे झालेली जखम आहे ना अभिमानाने मिरवायची असते. सहनशक्ती हा बाईचा सगळ्यात मोठा दागिना आहे. तुमच्या सासवांकडे शिका. एवढ्या दागिन्यानं वाकलेल्या असतात पण तोंडातून होऊ नये का चू नये. दागिने म्हणजे सासरच्या श्रीमंतीचं वज समजा. हा घाला, पैंजण घाला. दर घाल पायात. ही माझी पोळी आणि हा माझा भात. आता भाजी काय तुमच्या संगत खाऊ का? हा सांगावं लागतं का? आत्ता कस बायको शोभती का नाही माझी? होय, तुम्ही वाढलं होय. आता आमची छुमछुम काय करणार? अय छुमछुम, वाढ काहीतरी. चल वाडा वाडा वाडा. तुळज, हं? पैंजण किती नाजूक आहे ग तुझं. तुला शोभून दिसत ते. आता लक्ष गेलं का तुझं? हं? अगं मी कवाच बघितलं होतं. फक्त मनातलं शब्द आत्ता ओठांवर आला. अच्छा, आज काही खास आहे का? तुळज, तू माझ्या सोबत असलीस ना, माझ्यासाठी रोजचा दिवस खासच असतो. मग तो कसा खास असतो ते सांग ना. तू सोबत असलीस ना, जगाचा विचारच येत नाही मला. कसलीच काळजी उरत नाही बघ. आणि आणि असं वाटतं चांदणं पडलंय, थंडीचे दिवस आहेत आणि आपण फक्त दोघच. आणि आणि चांदण्या रात्री गुलाबी थंडीत शेकोटी पेटवली आणि त्या प्रकाशात तुझा चेहरा असा उजळून निघालाय. त्या चेहऱ्याकडे मी बघतच बसलोय. माझं मनच भरत नाही. आणि आणि असं वाटतं आणि बस आता सांगत बसलो तर रात्र पुरायची नाही. वाव, एवढा रोमॅन्टिक आहे माझा नवरा, हे तर मला माहीतच नव्हतं.
आता माहित झालं ना? मग आता आपण उद्या फिरायला जायचं. फिरायला? कुठं? भागूच्या शाळेत. शाळेत? कशाला? अरे उद्या तिचं ना शाळेत सायन्स प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणि पालकांनाही बोलवलंय. हा मग माझी काय गरज आहे? तू जा ना. असं कसं? तूही बघितलं पाहिजे ना की आपली भागू शाळेत कशी प्रगती करते ते. याआधी हे सगळं तेजू बघत होती, पण आता भाग्या आपली जबाबदारी. कळलं? त्यामुळे मला तुझी काही करणं नको. उद्या आपण शाळेत जायचं म्हणजे जायचं. ठीक आहे, जसा आपला हुकूम. यामो, हे घे तुझा डब्बा रेड. अयो, दाखव बघू. अयो, खरंच लय भारी आहे ग. नाना येतात तुला सोडायला. नीट जा. आणि हा, बेस्ट ऑफ दॅट. अगं धनु दीदी, ऑल द बेस्ट असतं ते. तेच ते. जा पटकन. भागू पण गेले दादा आणि वहिनी सोबत. घे. नाना नाना चल मग. हे बघा, अहो ह्याच्यापेक्षा मी भारी स्वयंपाक करतो, तरी तुम्ही मला ओरडता. आता ओरडा घ्यायला नाही नाही ओरडा. त्या का चपात्यात होय, ह्यो पाकिस्तानचा नकाशा आणि ह्यो चायनाचा नकाशा. ओरडा. हे सोडा. हे बघा, ही काय भाजी आहे? अहो सगळी भाजी करपल्या. अहो हे असले जेवण जेवण्यापेक्षा ना मी उपाशी राहीन. अरे पण मी खूप मनापासून जेवण केलं होतं आणि तू असं बोलतोयस होय? धनु, धनु ऐक ना. अरे गाबड्या, काम कराय हात नाही चालत तुझं, पण तोंड लय चालतंय. अहो नाना मी काय केलं आता? अरे तिला काय बनवाय येत नाही, तरी पण मदत करायला ती. आणि तू सुक्काळीच्या थांब, तुझ्याकडे बघतोस. अहो अहो नाना. अहो नाना सोडा त्याला. मला शाळेला जायला उशीर होतोय. त्याला आल्यावर मारा. आत्ता चला बरं. आल्यावर बघतो तुझ्याकडं. चल. डॅडी, हा, शोभाला अर्धी सुट्टी पाहिजे. कशाला? घरात कामं असतील की. अहो ते माझ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे ना, असेल. आणि घरातली समधी कामं आवरलेत मी. आवडली? होय. मग कशाला थांब, जा. हा. काम आवरून कसं चालेल? माणसाने कसं सतत काम करत राहिलं पाहिजे. हे काय झालं? काय नाही व्हायच, मुंगे आले हाताला बा. अरे देवा, थांबा. शोभा, ए शोभा. शोभा आत्ताच गेली, सुट्टी दिली तिला. गेली? सुट्टी दिली? आले. कुठं निघाला? फडका आणते ना, पुसून घेते. कसं कळत नाही तुम्हाला? आता आमचं वय व्हायला लागलंय म्हणल्यावर आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आमच्या चिरंजीवांवर सोपवल्या का नाही? आता तुमचं बी वय व्हायला लागले. आता तुम्ही बी तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या सुनबाईवर सोपवायला पाहिजे. सासू सासऱ्यांची सेवा करता यावी म्हणून तर नोकरी सोडली त्यांनी. त्यांना जरा सेवेची संधी द्या. डॅडी, आमच्या मातोश्रींची जीभ रेटाना वाटते लाडक्या बाचीला आवाज द्यायला. थांबा, मीच सांगतो. ए तेजू, अरे ये की ए. एका आवाजात येता येत नाही. काय झालं? डोळे फुटलेत, दिसत नाही काय झालं ते. चल तिला आधी पुसून घे. मालन, तुला काय गरज होती ग त्या शोभाला आता अशी सुट्टी द्यायची? हा अक्का, उगा बिनबुडाचा आरोप माझ्यावर करायचा नाही. ती मी नाही सुट्टी दिली तिला.
मला काय तुझे गुण माहित नाहीत हा तू तिचे कान भरत असशील अक्का लय होतंय आता सांगून ठेवते काय बोलायला लागलाय तुम्ही लागला का परत भांडाल तुम्ही? मला कौशीला सांगा की ही कायम हल्ली आवाज चढून बोलत असती माझ्यावरती तर तुमच्या नरड्यातला आवाजच निघत नसेल की तोंड सांभाळून बोला तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी सांगून ठेवते अशी आ करून मोठमोठ्या आवाजात माझ्याशी बोलत असतेस मला अजिबात आवडत नाही ते नाहीतर काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे सांगा मला तू सांग पहिले तू काय ए पिप्पानानो जरा गा बसा की त्या बायका आहेत का साळूंकी आहेत गावची भांडणं सोडवतो आम्ही आमच्याच बायका घरात भांडत बसतात असं वाटतं उठावून तो जाऊ द्या काम येत आम्हाला ए छत्री चल इथं थांबलो ना या दोघी डोक्याचं कोरडं कर तिला चल 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 आणि इकडं अगं आत्या अगं सोड म्हणते ते नव्हतं अक्का सोड आणि जा तिकडं अक्का द्या इकडं मी पुसते नको उगाच कामाची नाटकं करू नकोस आता नेमकं काम झालंय केलंय मी जा तिकडं बस झालं आता द्या इकडं अगं असू दे म्हणलं लय काम करून दाखवायला लागल्या त्या ए दिवस भरले का तुझे नीट बघून चल ना का डोळे गेले माफ करा ते हातात हे असल्यामुळे दिसलं नाही मला. प्रोजेक्ट हा भावाकडून बनवून घेतलाय वाटतं प्रोजेक्ट कशावर बनवलाय भावाच्या किराणा दुकानावर काय बघू बघू अरे दुकान तर दिसा नाही हे तर घर आहे कळलं का तुला टाक 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 बहिणीचा मसाला बिझनेस ना आ? काय रे मोठ्यांशी कसं बोलायचं हे कळत नाही का रे तुला? मोठे कोण मोठे इथं तू दिसते कोण हे मला भीती वाटायला लागली मोठे किराणा माल विकणाऱ्याला तेवढीच किंमत दिली जाते जेवढी त्याच्या गल्ल्यात शिल्लक बाकी असते कळलं दुसऱ्यांची किंमत करणारा तू कोण आहेस रे? हा? कोण मी मला नाही ओळखलं वाटतं आमदार साहेब माहितीत ना आमदार शशिकांत तरनोबत मामा आहे आपला अरे अरे तुझ्या बोलण्यावरून तुझ्या लायकीचा अंदाज आलाच होता मला. आणि आता तू जे नाव घेतलंयस ना त्याने खात्री पटलीच की तुझ्या खानदानातच माजोरडेपणा आहे. ऐका ना चूक झाली आमच्याकडनं माफी मागतो मी तुमची. तू जा कसं नादी लागते चल ना इथनं चुकलं माफ कर चल. माझं खानदान काढते काय दाखवतो शिला आमच्या खानदानाचं रक्त कसं उचालतंय आणि कोणी नादी लागल्यावर कसं पिसाळतंय कळ लवकरच. भागू आता तुझं सगळं लक्ष या प्रोजेक्ट कडे ठेव काय. भागे बाहेर जे झालं ना त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. डोक्यातून काढून टाक तुझ्या कामाकडे लक्ष दे काय. हो दादा. हा